40 नंबरचा श्लोक पाहायचा. यो यत्र निवसन्नास्ते सतत्र कुर्यारति यो यत्र रमते तस्मात् तन्यत्र सुगच्छति. यः यत्र निवसन असते, जो जेथे राहतो, स तत्र कुरुते रती, तो तेथे काय करतो. रती म्हणजे प्रेम करतो. जेथे राहतो तेथेच प्रेम करतो. यो यत्र रमते, आणि जो जेथे रमतो त्यापासून तो अन्य ठिकाणी जात नाही. हा बहुतांशी नियम कसा आहे, त्याला ते संस्कार झालेले आहेत. म्हणजे सगळं सर्वत्र लावायचं. यो यत्र निवसन असते, मग कुठं राहतो. समजा विभावात राहण्याची सवय आहे तर ते सुद्धा त्याला सोडावं वाटत. एवढा रमलेला ते. स्वभावात राहिला तर स्वभावामध्ये पण एवढा रमतो की तिथून त्याला विभाव करावंसं वाटत. कुठल्या गावात राहायला लागला तर दुसरं गाव त्याला आवडत नाही, तेच आवडत. आणि कुठल्या गल्लीत राहू लागला तर तेच आवडतं. कुठल्या गतीत राहू लागला तर तीच गती आवडत, फक्त नरक गती सोड. कर्णान योगाचा नियमच असा आहे की गती आणि आयुमध्ये फरक काय केला. 2 गती अशुभ सांगितल्या. कोणत्या. तिर्यंच गती आणि नरक गती. जे तेथे जाऊ इच्छित नाही. तिर्यंच गती आणि नरक गतीमध्ये जाऊ इच्छित नाही, म्हणून गती अशुभ आहे. देवगती आणि मनुष्य गती शुभ आहे, कारण दोन्ही ठिकाणी जाऊ इच्छितो आणि राहू इच्छितो. पण आता आयुमध्ये काय सांगितलं. 3 आयु शुभ आहे आणि नरकायु अशुभ आहे. कोणते 3 आयु शुभ सांगितले. तिर्यंच गती, तिर्यंच आयु शुभ सांगितले. देव, मनुष्य आणि तिर्यंच. गती अशुभ सांगितली होती. तिर्यंच जाऊ इच्छित नाही म्हणून, आणि तिथं गेल्यावर तिथून निघू इच्छित नाही म्हणून काय सांगितलं. आयु शुभ आहे. पण नरकामध्ये असं आहे की गती पण अशुभ आहे आणि आयु पण अशुभ आहे. गतीत पण जाऊ इच्छित नाही आणि गेला तरी राहू इच्छित नाही. असं एक फक्त नरक गती आहे. तसं विभावाचं झालं का. हे विभाव म्हणजे नरक वाटले पाहिजे. ह्या विभावात मला विभाव करायचं नाही म्हणजे गतीत जायचं, आणि गेला त्या विभावात राहू इच्छित नाही म्हणजे आयु भोगत नाही. विभावांची आयु भोगण्याची इच्छा नाही. विभावांची आयु असते की नसते. जी कर्माचं स्थिती आहे तीच विभावांची स्थिती. म्हणजे जसं सांगितलं, ज्ञानावरणाची किती सांगितली. 30 कोडाकोडी सागर स्थिती. मग ज्ञानावरण कर्म हे द्रव्य कर्म झाले. मग त्या द्रव्य कर्माची स्थिती 30 कोडाकोडी, म्हणजे ज्ञानावरण भाव कर्माची स्थिती किती झाली तर 30 कोडा. राहू इच्छितोय ना, ज्ञानावरणामध्ये राहू इच्छितोय. भाव ज्ञानावरणामध्ये. ईर्ष्या करू नको, मत्सर करू नको म्हटलं तर सुटतंय का. ज्ञानावरण बांधलं जात पण सुटत नाही. म्हणजे यो यत्र निवसन असते, तिथं लगेच लावायचं. एवढं तो द्वेष, मत्सर, ईर्षेलाच आपलं जीवन समजू लागलेलं आहे, तर तिथं तो इतका रमला की तिथून सुटे इच्छित नाही. नरक वाटलं पाहिजे तर लगेच सुटणारच. मी या विचारात राहिलोच कसं. मला किंचित मात्र एक क्षणभर सुद्धा राहायचं नाही. आपोआपच काय होईल. त्या विभावाला नरक समजलं तर राहणारच नाही. मग आता कशाला नरक समजायचं. फक्त अशुभाला समजायचं की शुभाला पण समजायचं. तीर्थंकर प्रकृती बांधण्याच्या योग्य षोडश भावना करतोय. काय वाटतंय?
राहू वाटते की राहू वाटत नाही. चांगल्या भावना आहे की दर्शन विशुद्धी पहिली भावना झाली. मग का बरे राहणार नाही तिथं? सम्य दर्शनच आहे. परिणाम निर्मळ करायचे. दर्शन विशुद्धी भावनेला बाधा नाही, षोडश भावनेला बाधा नाही. स्वभाव रूपाने निश्चयाने पाहिलं तर निश्चयाच्या भावना म्हणजे स्वभाव, पण व्यवहार भावनेत शुभ भाव झाले की नरक वाटलं पाहिजे. ते माझ्यापासून अत्यंत भिन्न आहे. ह्या शुभ भावाने मी परिणत होणारा नाही. जसं अशुभाने परिणत नाही तसं शुभाने सुद्धा परिणत होणारा नाही. ज्ञाता दृष्ट आहे. तीर्थंकर प्रकृती उपाधी आहे. मग त्या शुभ भावाने किंवा त्या संक्लेश परिणामाने ही कर्म प्रकृती बांधली गेली, त्याला चांगलं कसं म्हणणार? हे काय वाटतं? कारण काय सांगितलं, तीर्थंकर प्रकृतीचा कमीत कमी किती तो भोग घेतो? वर्ष पृथक तो तरी घेणारच, त्याशिवाय सुटणारच नाही. त्याच्या मागून येणारे कितीतरी केवली मोक्षाला गेले, पण हे अजून वर्ष पृथक तर माहिती ना, 3 वर्षापेक्षा जास्त आणि 9 वर्षापेक्षा कमी, किंवा 2 पेक्षा जास्त 7 पेक्षा कमी, अशी 2 मत आहेत. मग एवढा काळपर्यंत तरी ते दिव्यध्वनी करत राहणार आणि नंतर मग ते म्हणजे समोशरण समाज सगळी वगैरे होणार आणि नंतर मोक्षाला जाणार. म्हणजे कमीत कमी एवढा काळपर्यंत. मग आपल्याला वाटतं 9 वर्ष राहिलं तर काय होतंय, इतक्या अनादी काळापासून राहिलं, आमचं कल्याण तरी होते की 9 वर्ष तर दिव्यध्वनी खिरू देत. म्हणजे आम्ही आमच्या दृष्टीतून पाहतोय, पण पाहिलं का एक एक समय सुद्धा किती मोलाचा. अडकला ना तू त्यासाठी, नरकात गेल्यावर म्हणतो हाय हाय नाही आता मी असं कधी करणार, मी असे भाव कधी करणार नाही. पण नरको में ऐसी मार सही जो गुजरा जमाना भूल गया. मग परत वर आला, तो मनुष्य झाला, तो परत नरकामध्ये जाण्याच्या योग्यच कार्य करतोय ना. भूल गया, गुजरा जमाना भूल गया. म्हणजे मागे तसं पाप बंद झाला होता, तसं नरकात गेलो होतो, आता कशाला जातो? पण भानावर नाहीये, पुन्हा तसं पाप करताना पुन्हा नरकातच जाणार. म्हणून काय विचार केला पाहिजे की फक्त तिथं असेपर्यंत मवाळ वागतोय, शिक्षा मिळते म्हटल्यावर, खूप त्रास होतोय म्हटल्यावर, म्हणजे परिणाम कोमल करत नाही, परत असं करणार नाही. पण जितके त्याचे कोमल परिणाम झाले तेवढं तशा प्रकाराने जेव्हा त्याला वीर्यांतराय कर्माचा क्षयक्षम प्राप्त झाला, अनुकूलता मिळाली, तर आता ते सगळं पूर्वीचं विसरून जात आणि पुन्हा तसंच करू. म्हणून धवलामध्ये काय सांगितलंय की 7 वेदनीयाच्या उदयाचं निमित्त असताना ज्ञानावर्णादी कर्म बांधतो, घाती कर्म बांधतो. कसं काय? 7 वेदनी म्हणजे पुण्यकर्म, आणि त्याच्या उदयात पाप कर्म कसं बांधतो? 7 वेदनीयाचा उदय आला त्यावेळेस त्याला सगळी अनुकूल परिस्थिती आहे आणि त्यात एवढा भोगामध्ये रमलेला आहे, आणि त्यामुळे तो देवशास्त्र गुरुला आत्म्याला जाणायला तयार आहे. इतका तो भोगात विलासी होऊन रमलाय, त्याचं स्वरूप काही कळत नाही. त्या दुर्गंधीचं तर आपण उदाहरण नेहमी देतो. कोण दुर्गंधा? की जी राजपुत्री होती आणि तिने काय केलं, म्हणजे सुगंध दशमीच्या दिवशी जो उपवास केला जातो, तर ती कहाणी म्हणजे त्या व्रताची कहाणी ती. मग त्यावेळेस त्यात काय सांगितलं की ती राजाची मुलगी आहे आणि तिला काही भान नाही कशाचं, देवशास्त्र गुरु काय, आणि त्यांच्याच महालात मुनी चरेला आलेले, आहार घेऊन निघून पण चालले, आणि ही वरून पान खात पाहत असते की कोण हा वेडा मनुष्य चाललाय, आमच्या महालातूनच बाहेर पडले. मुनींना ती काय म्हणते, वेडा मनुष्य, आणि तुच्छतेने त्यांच्या अंगावर वरूनच
पान खाल्लेली थुंकी, म्हणजे किती त्याने केवढा कर्म बंद केला. तिला दुर्गंधच म्हटलं ना, दुर्गंधी झालं तिचं शेत. मग राजा ताबडतोब लगेच येऊन खूप क्षमा मागतोय, अगदी साष्टांग नमस्कार करून प्रायश्चित्त मागतोय आणि हे कसं काय असं झालं म्हणून खूप सेवा करतोय. मग ते पाहिल्यावर येते खाली आणि म्हणते की खरं हे कोणीतरी थोर पुरुष दिसत आहेत आणि मी चुकीचं काम केलं. मग ती पण प्रायश्चित्त घेते. हे सुगंधदशमीचं व्रत तिला दिलेलं आहे, पण निषेक चुकत नाही बांधलेले त्यावेळेस. ती कोण झाली परत? दुर्गंधा. म्हणजे त्याच भावात तर झालीच आहे रोगी, पण दुसऱ्या भावात पण ती व्रत करून सुद्धा दुर्गंधा झाली. म्हणजे काय सांगितलं की 7 वेदनेच्या उदयाचं निमित्त असताना ज्ञानावरणादी कर्म बांधलं, पाप कर्म बांधलं. पाहिजे ना आपल्याला अनुकूल परिस्थिती. किती सगळेजण इच्छा करतात आपली वाहवा व्हावी, पण आपल्याला सर्वांनी अपमान करावा आणि मी लवकरात लवकर सुधारावा, असं कधी कोणी इच्छा केली का? कशाची इच्छा करतोय? सर्वांनी माझ्याशी चांगलं बोलावं, प्रेम द्यावं, काही झालं तरी समजून घ्यावं, अशी पुण्याची इच्छा कर, पापाची इच्छा करत नाही. कोणी पण आपल्याला फेकून द्यावं, आपल्याला तिरस्कार करावा, आपली सारखी निंदा करावी, असं कधीच वाटत नाही, कुठल्याच जीवाला वाटत नाही. आणि म्हणून ही चालली दुर्दशा. आत आपल्याला वाटलं पाहिजे अंतोंत डज्जनी पश्चात्तावे न वेदन, मी अंतरंगामध्ये पश्चातापाने जळतोय. किती चुकलो आज मी, एवढ्या जीवांची हिंसा केली, मी काय खूप अपराधी आहे, स्तुती करण्यास पात्र नाही. पहा, आपल्याला अंतरंगात एवढं आपल्या चुकीचं आपल्याला वाटतं का कधीतरी? कधीच वाटत नसतं. आणि त्यामुळं काय होतं, मग दुसऱ्याने काय आपल्याला केलं की लगेच आपल्याला खूप त्रास होतो. हे त्याचं ते होतं की स्वतःचं कधी धिक्कार करत नाही, म्हणून दुसऱ्याकडून काही प्राप्त झालं की लगेच तिथं दुःखाला प्राप्त, मग खेदाला प्राप्त झाला की पुन्हा घाती कर्म येतात. मग स्वतःलाच तू आधी धिक्कार ही सवय ठेव. मी चुकतोय, मला सतत स्वभावातच राहिला पाहिजे, मी न्यायिक राहत नाही, मी परपरिणमन करतोय, परामध्ये भटकतोय, हे माझं केवढं अपराध आहे. माझं कुठेही देणं न घेणं, तरी सुद्धा मी काय इच्छा करतोय, ह्या सर्व परद्रव्याची इच्छा कर. अजून यो यत्र निवसन असते, अजून तिथंच राहिलंय, त्यात अडकलंय. कोणता परिशह झाला? अरती परिशह. पूर्वीच्या सुखाची इच्छा करतोय. 10 वर्षापूर्वी ते माझ्याशी किती चांगलं बोलत होते, आता माझा सारखा तिरस्कार करतात, फार दुःख होत. अरती परिशह. का तुला ते सुख आठवतंय? म्हणजे तू त्याचा स्वीकार केला. प्रेमाच्या शब्दाचा स्वीकार केल्यावर अतिशय दुःखी होते. प्रेमाच्या व्यक्तीचा स्वीकार केल्यावर आत्महत्या करण्याची पाळी येते. म्हणून सतत मी एक आहे, ह्या शरीरापासून भिन्न आहे, हे समजणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला बाहेरच्या विभावाचा स्वीकारच नाही. हे सगळं विश्वाच्या उपरी तरत, वरवर तरंगतंय सगळं. मी कसं आहे, फक्त एक आत डुबलंय, माझ्या वितराग रसामध्ये इतकं मी डुबलंय की मला बाहेर कोठेही राहण्याची इच्छा नाही, कोठेही रमण्याची इच्छा नाही. अगदी आपल्या पुढ्यात आणून टाकलं तरी सुद्धा ते माझं नाहीच. आनंद होण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे हिंसानंद होत नाही, चौर्यानंद होत नाही, मृषानंद होत नाही, परिग्रहानंद होत. सहज तो रौद्र ध्यानापासून सुटला. पण आपण अपेक्षा करतो, अजून कसं काय आणलं नाही त्यांनी मला, माझ्यासाठी काहीच आणलं नाही का? एवढे दिवस तुम्ही गावाला गेल्यावर वाट पाहिली
आणि काय विचार केला होता की नक्कीच माझ्यासाठी काहीतरी आणणार, पण रिकामा हात बघितला की निराश होत. मग तिथं तू तसे भाव केले म्हणून आता तू निराश झाला. तुझं आत एवढं भरले, अजून त्यात काय भरायचे बाहेरून? भरीत अवस्थ स्वरूप जाणलं नाही म्हणून स्वतःला रिक्त समजतोय आणि दुसऱ्याकडून प्राप्त करण्याची इच्छा करतोस. दुसऱ्याकडून काही प्राप्त करण्यायोग्य नाही आणि आपलं काही घालवण्यायोग्य नाही. मग आपण आपलं घालवते म्हणतो. काय बघा, आपला मुलगा जर लहान आहे आणि तो शेजारी काहीतरी मागायला गेला आणि ते आपल्याला कळलं की म्हणतं काय आमची सगळी आबरू घालवली ह्या पोराने. आपल्या घरात एवढं आहे आणि तरी शेजारी मागायला गेले. काय सामान्य गोष्ट काहीतरी खेळणी वगैरे मागितली असेल किंवा त्यांच्यात पण लहान मुलगा आहे, त्याच्या हातात लाडू पाहिला असेल, मग मला पण पाहिजे म्हणून तिथं गेला असेल तो. मग इथं ह्या लोकांना किती मान खाली घालावं लागते. तो लहान मुलगा आहे आणि त्याने मागितलं तरी मान खाली घाला. पण मी सारखं समयाला परद्रव्यात मागणी करते, तिथं कुठं मान खाली होतच नाही. किती चालले आता आपलं सगळं आपल्या द्रव्याचं घालवतोय. काही गरजच नाही तुला, त्यात राहण्याची काही गरजच नाही. पण आता रमलाय, बाल विचारात रमलेला आहे. बालतप आणि बालव्रत म्हटलं समयसारमध्ये अज्ञानीच, स्वतःला न जाणता केलेलं, भोगाची इच्छा करून केलेलं, निदान बंद करून केलेलं, अशा प्रकाराने त्याला काय म्हटलं, बालतप बोलले. तसे सगळे बालिश विचार आहे. शुद्धोपयोगाला सोडून होणारे हे सगळे विचार बालिश आहे, अज्ञानाचे. कारण का तर पोरकट पण आहे त्याच्यावर, किंचित मात्रही त्याला काही थारा नाही आपल्या स्वरूपामध्ये. तरी सुद्धा आपण त्याला किती महत्व देतो आणि महत्व देऊन कधी शोक करतो, कधी दुःख करतो, कधी काय काय अनर्थ करून बसतो, कधी अगदी खूप उच्च चढल्यासारखं वाटतं. किती तुच्छ विचारांना महत्व दिले. यो यत्र निवसन असते सतत्र कुरुते रती. प्रेम केले ना त्याच्यावर, हे त्याचं फळ. ह्या विभावावर प्रेम केले म्हणजे हे माझं बरोबरच आहे, हेच तर विभावाचं प्रेम. फक्त शुद्धोपयोग बरोबर आहे, बाकी सगळं चुकीचं. मी मंदिरात गेलो तो माझं बरोबरच आहे, चुकीच आहे. तुला फक्त ज्ञाता दृष्टा पण एवढंच आहे. मंदिरात गेलो बरोबर कसं म्हणतो? कशाला तू त्या विभावाचं पोषण करतो? सिनेमाला गेलो तर चुकीचं म्हणायचं, मंदिरात गेला चुकीचं कशाला म्हणायचं? मग तिथं जसं वाईट वाटते की हे आहे, तसं हे शुद्धोपयोगाच्या तुलनेत हे सुद्धा हेही आहे. अंतरंगामध्ये ह्याचा विचार कर, नाहीतर बसशील रमशील तिथंच त्या क्रियेमध्ये आणि मंदिरात बसून काय म्हणशील, आता मी धर्म साध्य केला. स्वभावात राहत नाही, फक्त काय म्हणणार, हे सगळे घरी राहतात, घरचा उद्योग बघतात, मी तर सगळं घरदार सोडून आता मंदिरातच राहतोय, मी खूप चांगलं साधलं म्हणून. आत्मानुभूती घेत नाही, साधलं म्हणतो. काय साधलं? यो यत्र रम निवसन असत. तू धर्मात निवास केलाय, त्याने अधर्मात निवास केलाय, दोघे पण तिथंच रमले. धर्मात निवास केलाय म्हणजे बाहेरच्या क्रियेमध्ये, स्वभावात नाही राहिला. स्वभावात राहिला तर सुधारला आणि विभावात राहिला तर बिघाड. म्हणून मला आता बिघडायचं नाही. फक्त तिथं काय म्हणतो टोडर मंजिनीची वाक्य मोक्षमार्ग प्रकाशक मध्ये घातलंय, परिणाम बिघाडणे का बहिरा. कुठले परिणाम बिघडू द्यायचे नाही. क्लेश झाल्यावरच फक्त बिघडलं म्हणायचं की
शुभ भाव केल्यावर पण बिघडलं म्हणायचं. शुद्धोपयोगातच राहा, 24 तास शुद्धोपयोगात राहा. अशुभात गेला तर बिघडलेलाच आहे, पण शुभात गेला तरी बिघडला. म्हणजे तुझी शक्ती आहे ना तेवढी, उत्कृष्ट शुभ करण्याची एवढी शक्ती आहे, तर उत्कृष्ट शुद्ध करण्याची पण तेवढी शक्ती तुझ्या. म्हणून तू स्वभावाकडे उपयोग लाव. जर स्वभावात तू म्हणेल नाही मला जमत नाही जास्त ध्यान करायला, जास्त स्वभावात राहायला जमत नाही, म्हणून मला स्वाध्याय वगैरे ह्यात बरं वाटतं, मग स्वाध्याय जमतो ना, पूजा जमते ना, दर्शन जमतंय, षटक्रियेमध्ये रस येतोय, म्हणजेच तुला हे पण जमणार आहे. ज्याला हे अतिशय एकाग्रता होते ह्या शुभामध्ये, स्वाध्यायामध्ये, त्याला अतिशय एकाग्रता स्वभावात राहण्याची पण होणारच. कोणाला खेचलं? चाणक्याला खेचलं. कोणी? त्या मंत्र्याने. काय त्याचं नाव? नंदराजाचा मंत्री जो होता, काष्टांगर नाही, नंदराजाचा मंत्री आपला कावी मंत्र्याला जेव्हा अंधकूपात टाकलंय, काय कारण आहे? कारण काय? नंदराजाचं इतकं प्रेम होतं त्या मंत्र्यावर, आणि तो तर एवढा मदत करायचा. प्रत्येक राज्याच्या प्रसंगामध्ये आक्रमण झाल्यानंतर त्या सगळ्यातनं तो सोडवायचा आणि प्रत्येक वेळेला जय करायचा. म्हणजे राजाला संकटातून सोडवणारा, म्हणून इतकं प्रेम झालेलं त्या मंत्र्यावर. मग तो खुश होऊन राजा काय म्हणायचा त्याला, तुला काय दान द्यायचंय ते देऊन टाक. प्रत्येक वेळेला हा तो राजा त्याला ऑर्डर द्यायचा. आणि मंत्री पण कसा तो मग उदार मनाने, राजा एवढा उदार आहे, आपण कशाला कंजूसी करायची, भरपूर दान द्यायचा तो. भांडारातलं काय खर्च झालं राहिलं काय बघायचं नाही, भरपूर दान द्यायचं. मग एका प्रसंगामध्ये ह्या कावी मंत्र्याच्या विरुद्ध काही द्वेषी लोकांनी राजाचे कान भरले, सगळं भांडार रिकामं झालं, तर हे देतच राहिलेत अजून. मग राजाने मागचं पुढचं बघितलं नाही किंवा त्यांच्या लक्षात पण नाही. राजे लोक असेच असतात, आपणच सांगितलंय हे कुठे लक्षात आहे, फक्त ऐकलं की लगेच त्याचं मनावर घेऊन काय केलं, असं आहे का तो, टाका म्हटले त्याच्या परिवारासहित त्याला अंधकूपावर. आणि टाकलं अंधकूपात तर अन्न किती देणार, इतकं त्रस्त करायचं त्यांना, एवढं छळायचं. एवढा मोठा परिवार होता, त्यांची काय चूक, पण त्या सगळ्यांना त्याच्या अपराधात रगडलं गेलं. जे खरं त्याचा अपराध नव्हताच, तो राजानेच सांगितलेलं, पण तो विसरून गेला. आणि मग द्यायचं किती, एक जणाला पुरेल एवढं अन्न द्यायचं आणि एक जणाला पुरेल एवढं पाणी द्यायचं. आणि मग सगळा परिवार तेवढं कसं खाऊ शकणार आहे, तेवढ्यात कसं राहू शकणार. मग सगळ्यांनी मिळून काय, इतके सगळे सूडबुद्धीवाले झाले, सगळ्यांनी मिळून त्याला सांगितलं की तू एकटाच हे अन्न खा आणि एकटाच पाणी पी, सगळे मरण्यापेक्षा तू एकटा तरी जगशील आणि ह्याच्यावर आक्रमण करून तू जय प्राप्त करशील. म्हणजे आपली ही सूडबुद्धी घेऊन तू आपलं जे काय केलंय त्याचं तू निराकरण करायला तूच समर्थ आहे. परिवार लोकांनी सगळ्यांनी त्याला भरवून काय केलं, त्याला जगवलं आणि हे सगळे शेवटी काही दिवसात सगळा परिवार संपला. काही खाणं नाही पिलं नाही, अंधकूपात परत. मग अशा रीतीने तो एकटाच राहिलाय कावी. आणि घडली काय घटना की एकदा राज्यावर असंच आक्रमण झालं आणि एकदम राजाला आठवण आली की ह्याने आपल्याला कितीतरी युद्धात प्रसंग करून मदत करून वाचवले. लगेच त्याची आठवण झाली की काढा म्हटले त्याला अंधकूपात. बघा कसा प्रसंग आला की तसं त्याला काढायला लावलं आणि काय सांगितलं, हे असा प्रसंग आहे. त्याने आपलं काय केलं, कर्तव्य केलं, व्यवस्थित जय प्राप्त करून आल्यानंतर परत राजा खुश.
राजा काय म्हणतो, सर्व ब्राह्मणांना दान. मग त्याने आता विचार केला, त्याच्या मनात जी सूडबुद्धी आहे ती गेलेली नाही ना. आता तो सगळं कर्तव्य करतोय व्यवस्थित, राजा विसरून गेला, पण हा काही विसरला नाही. मग त्याने काय केलं, आता ह्या नंद राजाचा कसा नाश करायचा, फक्त राजाचाच नाही, त्यांच्या घराण्याचा, माझ्या घराण्याचा केला ना, तर यांच्याही घराण्याचा करायचा. अशी सूडबुद्धी ठेवून तो शोध घेते की मला मदतीला कोण आहे. आणि चाणक्य एक दिवस काहीतरी असं एवढं क्रूर पद्धतीने त्या गवताला उपटत होता, आणि ते पाहिलं की ह्याच्या मनात आलं, चाणक्य म्हणजे एक सामान्य ब्राह्मण, पण तो त्याची पद्धत फक्त पाहिली. मग त्याने विचार केला की ह्याला आपल्या हाताशी घेतलं तर कार्य व्यवस्थित होणार. मग त्याला लगेच काय म्हणतो, अरे असं का करतोस, ह्या गवताला इतकं का त्रास देतोय. तर ते एवढं तीक्ष्ण आहे की त्याला काढताना हात रक्ताळतात, पण त्याला मुळासकट काढून टाक, कुश जातीचे. मग त्याचं उत्तर ऐकल्यावर तिची कशी धारदार वाणी आणि त्याची क्रिया हे सगळं बघून त्याला वाटलं आता वाईट कामासाठी ह्यालाच निवडलं पाहिजे. मग झालं, त्याने लगेच काय केलं, सांगितलं की आता तू म्हणजे तुला काही दान देणार आहे, तर लवकरात लवकर सभेमध्ये ये आणि अनेक ब्राह्मणांना बोलवलंय, तू पण त्याच्यामध्ये पहिला नंबरला, पहिला तुला सन्मान देणार. बरं. मग चाणक्याला ते खरं वाटलं. तो आला पहिल्यांदा आल्यानंतर एवढी सगळी आसनांचा ढीग होता. त्या कावी मंत्र्यांनी सगळं त्याच्या ताब्यात दिलं. हे बघ, सगळे आसनं घेऊन बसतो त्याच्यावर आणि पहिल्या नंबरला बस. सगळे येतातच तोपर्यंत तुझ्या हातानेच एक एक आसनं देऊन टाक सगळ्यांना. त्याला इतकं वाटलं आपल्याला इतका सन्मान देतात, खूप अगदी तो चढलेला होता. मग तो जाऊन बसला सगळ्या आसनावर, अगदी पहिल्या नंबरला बसला. मग एक 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 यायला लागल्यानंतर सगळी आसनं त्याने स्वतःच्या हाताने दिली. मग शेवटी काय झालं, स्वतःचं आसन पण त्याला द्यावं लागलं. एवढे भरले की आसनच राहिलं नाही. मग स्वतःचं आसन दिलं तरी कामाच राहिलं. आणि एवढंच नव्हे तर कावी मंत्र्याने त्याला हळूहळू काय केलेलं असतं, त्या पहिल्या नंबरपासून शेवटच्या नंबरपर्यंत आणलेलं असतं. ते मोठे ब्राह्मण आहेत, त्यांना तिथं बसू देत, त्यांना तिथं बसू देत, त्यांना तिथं बसू देत, असं करून त्याला दारात आणलेलं असतं. आणि दारात आणून त्याला आसन पण नाही, उभा राहायला जागा फक्त. आणि ते पण आता दाराच्या बाहेर येण्याचा प्रसंग आला. एकदम त्याला तो प्रसंग आठवला, काय त्याने आपल्याला मान दिला होता, त्या जागी बस, सगळी आसनं घेऊन बस, तुझ्या हाताने दे सगळ्यांना. आणि आता काय मला दाराच्या बाहेर काढले. म्हटले ही पद्धत आहे काय. एवढा तो चिडलेला आहे. आणि मग तो कावी म्हणतो, क्षमा कर, हे माझं काम नाही. ऑर्डर, जशी राजाची ऑर्डर तसं काम केलं, मी नोकर आहे त्यांचा. मग त्याच्या मनात कोणाविषयी सूडबुद्धी राहिली, राजाविषयी. बस तेवढंच भरायचं होतं त्याच्या डोक्यात. आणि मग तेवढं भरलं की काय झालं, त्याने म्हणतात ना, आपल्या शेंडीला गाठ बांधली की मी चाणक्य हे नंद घराण्याचा नाश केल्याशिवाय ही शेंडी सुद्धा सोडणार. म्हणजे इतकं त्याने काय केलेलं असतं, सूडबुद्धी मनामध्ये ठेवून ते कार्य करायला सुरुवात केलेली असते. आणि खरोखरच तो आता हालचाल करू लागलाय त्या दिशेने. आणि कसं आक्रमण झालं आणि संपूर्ण नंद घराण्याचा नाश कसा झाला हे कळलं सुद्धा नाही. काय कशासाठी सांगितलं उदाहरण, रमलो फक्त ह्याच्यात. तर ते बरोबर त्या विभावाला कसं पकडतो आपण, की याच्यातून मला असं मिळेल, जसं त्या चाणक्यातून मला हे कार्य माझं होईल, तसं आपण त्या त्या विभावाला पकडून त्यात इतकं रमत असतो आणि स्वतःचा नाश करून घेतो. आणि शेवट हे उघड झालं चाणक्याला, अरे मी किती अपराधी, काय केलं. म्हणजे ह्यात नंदराजाचा काहीच अपराध नव्हता आणि फक्त मला कावी मंत्र्याने भरवलं आणि मी हे खूप वाईट कार्य केलं. वैराग्य झाले आणि त्याने दीक्षा घेतली. पण
त्या घराण्यातला एक कोण व्यक्ती शिल्लक राहिला असेल नातेवाईकात, त्याने जेव्हा पाहिलं, शोध घेत घेत आला आणि चाणक्य मुनी होऊन असे बसलेले त्यांच्या डोक्यावर शेगडी, गौऱ्या काय म्हणजे असं ते काय म्हणतो त्याला, अग्नी लावली म्हणजे वध परिशह झाला. पण परिशह जे ह्यांच्याकडे त्यांनी इतकं स्वभावात लक्ष दिले की किंचित मात्र तिथं आता त्या सर्व विभावाचं विसर्जन झालेलं आहे. म्हणजे त्यांनी त्यामध्ये आता निवास केला नाही, त्यामध्ये रमले नाही. त्यामुळे आता काही प्रसंग उलटा सुलटा आला तरी ते स्वभावापासून ढळले नाही. तसं काही आतापर्यंत अनादी काळापासून झालं असेल आमचं, पण आता त्यात आम्ही राहणारे नाही, तेथे रमणारे नाही. फक्त एक न्यायिक स्वभावात राहिलो तर सर्व सगळ्याचं विसर्जन आपोआप होतं विभावाने. म्हणून मी माझ्या स्वरूपाने परिपूर्ण हे जाणलं की परम शांतीला सहज प्राप्त.